अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार माजी राज्यपाल शिक्षण मंत्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे माजी सचिव व लोकस्वातंत्र्य या समाजविमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख निंबेकर यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या अग्रेसर 20 कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मुंबई येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अकोला लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आमदार राजन साळवी, पांडुरंग पाटील व संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। या शिवसेना पक्ष प्रवेशामध्ये कादंबरीकार पुष्पराज गावंडे अकोला, अरविंदराव देशमुख नागपूर, पंजाबराव देशमुख खामगाव, वाजिदा खा पठाण, गणेश मोरे परभणी, संजय सोळंके, उमेश चौधरी, अल्केश देशमुख, आदित्य सोळंके ठाणे, सुषमा ढोले डोंबिवली, मनोहर मोहोड, दिलीप नवले अकोला, विनोद चाळके, कमलेश कुबल मुंबई, सीए तुषार तल्हार, प्रशांत करोतिया बोईसर आणि अनेकांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपट्टे टाकून सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या। या प्रवेशाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी ठाण्याचे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक संजय धुमाळ, प्राध्यापक प्रकाश डवले, गजानन कृषी बाजारचे गिरधारीलाल सारडा वाशिम, शाखा प्रमुख स्मिता साळवी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। मलबार हिल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्याच्या प्रांगणात प्रचंड घोषणाच्या निनादात हा पक्ष प्रवेश पार पडला। ही राजकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे। संजय देशमुख हे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या व लोक स्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाढलेल्या प्रचंड समानतेच्या भावनाची सर्वसमावेशता आणि प्रेमाच्या शक्तीने माणसं जोडण्याचे कौशल्य हे शिवसेनेच्या गगनभरारीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जाते। त्यांचे पत्रकारिता, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात 35 वर्षाचे योगदान असून ते मानव धर्म, नागरिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, स्त्री राखीव महिला जागेमुळे ते 5 वर्ष बाळापूर त्यांच्यासोबत संजय धुमाळ आणि मंत्री सचिव गजानन देशमुख हा प्रवेश घेणारा अनेक सामाजिक अधिकारी जवळ आलेल्या सेवानिवृत्तीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत त्यांच्यासोबत प्रवेश घेण्याचे अभिवचन संजय देशमुख यांनी दिले आहे। संजय देशमुख यांचे राज्यभरातील अग्रेसर उपक्रम, जनसंपर्क आणि परिचयाने शिवसेना पक्ष मजबूत संघटनाचे शिखर काबीज करेल अशा प्रतिक्रिया राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे। संजय देशमुख यातून सर्वांच्या या पक्ष प्रवेशाच्या नव्या भूमिकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। माजी राज्यपाल डॉक्टर शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब आज माझ्या अकोला आणि महाराष्ट्रातील काही पदाधिकाऱ्यांच्या समक्ष एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। एकनाथराव शिंदे हे एक जिंदादिल माणूस आणि समाजशील नेतृत्व ज्यांची समाजासोबत नाळ जोडलेली आहे। संवेदनशीलतेने त्यांनी समस्या मार्गी लावून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं नेतृत्व आणि ज्यांच्याबद्दल अधिकारी लोकांचंही महाराष्ट्रामध्ये हेच मत आहे। ज्यावेळी अधिकारी लोकांसोबत मी त्यांच्या बाबतीत बोललो मला फार चांगले अभिप्राय दिलेले आहेत। मी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही माझी समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे। या संघटनेचा लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघ हा एक विंग आम्ही चालवतो आणि त्या विंगच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आमचं नेटवर्क आहे आणि 6 राज्यात पोहोचलेली संघटना आहे। त्यामुळे एक प्लॅटफॉर्म सामाजिक लोकांचा तयार असल्यामुळे या संघटनेमध्ये अनेक कार्यकर्ते आज इच्छुक आहेत यायला। काल ज्यावेळेस मी अकोल्यामध्ये विषय घेतला त्यावेळी 3 ज्येष्ठ अधिकारी मला बोलले की जून मध्ये आमचं रिटायरमेंट आहे, आम्ही निश्चित तुमच्या सोबत शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये तुमच्या सोबत जॉईन होणार आहोत। अशी प्रकारची मतं शिंदे साहेबांसोबत आहेत असं माझं बोलणं झाल्यानंतरच मी हा निर्णय घेतलेला आहे। माझे पहिले राजकीय आणि सामाजिक मार्गदर्शक आदरणीय शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब आणि त्यानंतर शिंदे साहेबांचं नेतृत्व की एक चांगली व्यक्ती, समाजातला माणसातला खरा माणूस म्हणून मी हे सिलेक्ट केलं आणि शिंदे साहेबांसोबत शिंदेमध्ये या शिवसेनेमध्ये सहभागी झालो। यामध्ये महाराष्ट्रभरात ऑलरेडी आमचा प्लॅटफॉर्म तयार असल्यामुळे शिंदे सेना अधिक मजबूत करण्याकरता पूर्ण ताकद माझ्या समस्त पदाधिकाऱ्यांची लागणार आहे। लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघ जो विंग आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा तो पण यासाठी सज्ज असणार आहे। माझा राष्ट्रीय संघटना असली तरी पण लोकस्वातंत्र्य आणि शिवसेना हे समांतर जनहिताचं काम करणार आहेत। याच्यामध्ये पत्रकारांना ज्यांना इच्छा आहे, ज्यांना आवड आहे खरोखर राजकारणाची, ते जर येत असतील तर त्यांचं स्वागत आहे। अन्यथा हा समाजसेवेचा मार्ग आमचा अखंड चालू राहणार आहे आणि शिंदे सेनेमार्फतच आम्ही पुढचा विकास आणि जनकल्याणाचे काम मार्गी लावू याचं अभिवचन मी आजच्या क्षणी समस्त समाजाला देतो आहे।
मी पुष्पराज गावंडे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा माजी सदस्य, लेखक, कादंबरीकार आणि स्तंभलेखक संजय देशमुख यांनी मला त्यांची योजना सांगितली आणि त्यानुसार आम्ही सर्व मंडळी त्यांच्या नेतृत्वात इथं आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. लेखक साहित्यिक या नात्यानं मी सांगू इच्छितो की लेखकांना, साहित्यिकांना सरकारमार्फत काय सोयी सवलती मिळवून देता येतील त्यासाठी मी कार्य करीन. साहित्यिक आणि कवी लोकांसाठी काय करता येईल हे मी बघणार आहे. आणि आज हा जो आम्ही प्रवेश घेतला हा अकोल्यातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाखांचे लोक आमच्या इथं आलेले आहेत. आम्ही शिंदे साहेबांच्या समक्ष आज आम्ही प्रवेश केलेला आहे. मी वाजिद पठाण. देशमुख साहेब यांनी एकनाथरावजी शिंदे यांच्या कामाची कार्यपद्धती आणि लोकाभिमुख विकासाच्या विजनवर विश्वास ठेवून शिंदे गट प्रकारामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मी त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो. आजच्या या शुभदिनी आम्ही सर्व विदर्भ आणि महाराष्ट्रातील पदाधिकारी स्वेच्छेने आज एकनाथरावजी शिंदे साहेब नामदार यांच्यावर अचूक विश्वास ठेवून आणि त्यांच्या कार्यशैलीचा एक आदर्श घेऊन आम्ही आज शिवसेना मध्ये अधिकृत प्रवेश घेत आहोत. मला आनंद होतो आहे की रावजी देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच भविष्यामध्ये त्यांच्याच नेतृत्वामध्ये ही संघटना अधिकाधिक प्रभावीपणे काम करेल असा मला दृढ विश्वास आहे. आणि संजय भाऊ देशमुख यांनी जो पण आज प्रवेश घेतला त्याकरिता त्यांना अभिनंदन. आणि त्यांचं कार्य जे अकोला शहर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये जे प्रगतीचं झालं त्याचप्रमाणे आणि संजय भाऊ सोबत राहून संघटनेचं काम प्रयत्न करू वाढवण्याचा आणि पक्षालाही फायदा कसा होईल या हिशोबानं संजय भाऊ मार्ग काढतील आणि सगळ्याला मिळून अकोला जिल्ह्याला जो न्याय पाहिजे तो आम्ही संजय भाऊच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करू. आणि मला शिवसेना पक्षामध्ये 1990 पासून जी आवड होती ती आवडप्रमाणे मी सुद्धा शिवसेनेचा येत होतो काहीतरी हातभार पक्षाकरिता करील. आणि बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न जे आज माझं पूर्ण झालं त्याच्यासोबत त्यावेळेस मी पक्षामध्ये येऊ नाही शकलो, पण आज संजय भाऊनं मला पक्षामध्ये पोहोचवलं. आणि या पक्षाकरिता मी शिंदे साहेबांसाठी जितकं माझ्यानं होईल तितके प्रयत्न संजय भाऊसाठी आणि पक्षाकरिता मी